विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. 29 तारखेला निर्णायक आंदोलन होणार. सरकारसोबतच्या चर्चेनंतरही जरांगेंची ठाम भूमिका. सर्व 58 लाख नोंदींचे प्रमाणपत्र द्या. 28 ऑगस्ट पूर्वी अंमलबजावणी करा. सरकारला अल्टिमेटम. नोंदी असूनही प्रमाणपत्र मिळाली नाहीत. त्यांनी 28 तारखेला आपले अर्ज घेऊन अंतरवालीमध्ये या. जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन. कॉक्रोच जनता पार्टीचा 5 सप्टेंबरला दिल्लीमध्ये पुन्हा एल्गार. इंडिया गेटपासून पोलीस मुख्यालयापर्यंत शांततापूर्ण मोर्चा काढण्यात येणार. 25 जुलैला सरकारने दिलेली आश्वासनं पाळली नसल्याचा आरोप. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकरांची बदनामी केल्याप्रकरणी 19 जणांवर गुन्हा दाखल. चाकणकरांकडून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रारीनंतर गुन्ह्याची नोंद. रुपाली ठोंबरे, सुषमा अंधारे, दीपाली सय्यद यांचाही समावेश. भाजपच्या सर्वात ताकदवर संसदीय समितीत फडणवीसांच्या एंट्रीची जोरदार चर्चा. निर्णयाला संघाचाही पाठिंबा. सूत्रांची माहिती. फडणवीसांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या. उद्याही दौरा असेल. खुल्या तेलावरील कारवाई योग्य, तसं व्यापाऱ्यांवर देखील अन्याय होऊ नये यासाठी मार्ग काढू. गुणवत्तेसह पारंपरिक व्यवसाय देखील महत्वाचे. एफडीएला एसओपी तयार करण्यास सांगू. मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंच्या निर्णयाविरोधात खाद्यतेल व्यापारी एकवटले. 15 दिवसात सुट्टा तेल बंदीचा निर्णय मागे घ्या, अन्यथा राज्यभरात आंदोलन करणार. तेल विक्रेत्यांचा अल्टिमेटम. शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता वितरित. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते 6,36,036 शेतकऱ्यांच्या खात्यात 5,086 कोटी रुपये जमा. आतापर्यंत 12,56,000 शेतकऱ्यांना लाभ. केवळ 15 दिवसांचा साठा ठेवण्याची परवानगी. साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचा निर्णय. मागणी वाढल्यास साखर दिवाळीपर्यंत 100 पार होण्याची शक्यता. सरकारकडून साखर आयातीचा निर्णय. साखरेपाठोपाठ तांदळाच्या दरात 11% वाढ. वाढती महागाई, वाढती मागणी, काही राज्यातून घटलेली आवक आणि निर्यातीचा किमतींवर परिणाम. आणखी दर वाढण्याची शक्यता. कांदा, लसूण आणि आलं महागलं. आठवडाभरामध्ये कांदा 40 वरून 60 वर, तर लसूण 300 आणि आलं 200 रुपये किलो. अमरावती स्त्री जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशु कक्षाला आग. 3 बाळांचा मृत्यू. 6 बाळांवर सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. पहाटे 3:30च्या सुमारास आग लागल्याची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांकडून अमरावती दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त. चिमुकल्यांचा जीव घेण्याला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार. फडणवीसांचं आश्वासन. मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची आर्थिक मदत. आम्ही भोजपुरी बोलू, मराठी बोलणार नाही. कांदिवलीमध्ये परप्रांतीय रिक्षा चालकांची मुजोरी. 3 ते 4 अमराठी रिक्षा चालकांकडून मराठी रिक्षा चालकाला मारहाण. मनसे आक्रमक झाल्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण. नागपुरात राहुल गांधींचा छात्रों की गूंज कार्यक्रम होण्याची शक्यता. नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरमध्ये कार्यक्रम करण्याचा काँग्रेस नेत्यांचा मानस. राहुल गांधी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.